नमस्ते. तर आज इव्हेंट होता फुल नाईट जागरण्याचा. फुल नाईट म्हणजे संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत. चला स्टार्टिंगपासून बघू. मग काय आम्ही टाकलं 850 रुपयाचं पेट्रोल गाडीमध्ये आणि आम्ही निघालो सोनई घोडेगावच्या दिशेने. आम्ही टोटल 6 जण होतो. मुस्ताफा रावरीमध्ये थांबणार होतो म्हणून आपले सागर भाऊला आम्ही गाडीमध्ये ॲडजस्ट केलं. म्हणजे टोटल आम्ही 5 जण गाडीमध्ये निघालो. मग काय रावरीमध्ये तर मुस्ताफा तर थांबेलच होता म्हणून सागर भाऊला त्यांच्या गाडीवर बसवलं. मुस्ताफा भाईला टाटा केला. आम्ही पण निघालो. आता ऊन तर खूप होतं त्यामुळे गाडीमध्ये आम्ही लवकर बसून घेतलं. ते काय आमच्या पुढंच होते ते. मग काय आम्ही त्यांना ओव्हरटेक केला आम्ही आणि त्यांना म्हणलं पुढं जाऊन आपल्याला रस प्यायला थांबायचं आहे. मग आम्ही शनी शिंगणापूर रोडला रस प्यायला थांबलो. तुम्ही शनी शिंगणापूर रोडला पुढं पण रस प्या, एकदम क्वालिटीचे, नाथखुळा एकदम. मग काय आम्ही घोडेगावच्या अलीकडंच गायत्री लॉन्स आहे तिथं येऊन पोचलो. गायत्री लॉन्सला इव्हेंट होता. आज काय हळदीचंच काम होतं आणि उद्या लग्नाचा इव्हेंट होता. आम्ही फोटो बिटो काढले एकदम मस्त. 6 बाउन्सरचा इव्हेंट होता. फोटो बिटो काढून तिथं एकदम भारी असे एकदम 2 हत्ती ठेवलं ती. पण त्या हत्तीबरोबर पण फोटो काढला. कोणाला हत्ती पाहिजे नसेल तर सांगा. मग काय थोड्या वेळ ते नवरदेवची एंट्री झाली. त्यांचं एंगेजमेंट सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चालू होता आणि अंधार पडल्यावर हळदीचा कार्यक्रम होता. त्यानंतर आम्ही एंट्रीला 4 बाउन्सर ठेवले आणि नवरी नवरदेवचे रूम होते त्या रूमच्या पाशी 2 बाउन्सर होते. तिथं 2 बाउन्सर ठेवून नंतर आम्हाला काय जास्त निवांत बसायचंच काम होतं, फक्त लक्ष द्यायचं काम होतं. फुल नाईट झोपायचं बिलकुल नाही. मग आम्ही पुढं गेटवर थांबलोय. जसं जसा अंधार होत होता तसं एकदम थंडी वाढत होती. त्यानंतर थोड्या वेळामध्ये आम्ही जेवायला गेलो. 3 बाउन्सर करून आम्ही जेवण करायला सुरुवात केली. पहिले ते 3 बाउन्सरला पाठवून नंतर आम्ही 3 बाउन्सर जेवायला गेलो. जेवण पण एकदम उत्कृष्ट आणि भारी एकदम जेवण होतं. पापड, मसाले भात, भाजी, भेंडीची भाजी, चटणी, चपाती, एक नंबर असं जेवण होतं. खूप मस्त एकदम. त्यानंतर आम्ही 4 बाउन्सर आम्ही मेन गेटला बसलो. मेन गेटला 4 बाउन्सर होते आणि रूमपाशी 2 बाउन्सर होते. कारण लोकांची गर्दी होती. हळदीचा कार्यक्रम होता. हळदीचा कार्यक्रम चालूच होता. एकदम पुला असं एकदम राडा झाला होता. डीजे बिजेचा आवाज आणि ते नवरी नवरदेवच्या रूमच्या पाशी 2 बाउन्सर तर ठेवले होते. हे आपले 2 बाउन्सर तिथं उभंच होते. 2 बाउन्सर. त्यानंतर त्यांचा हळदीचा कार्यक्रम आतमध्ये चालूच होता. त्यानंतर आम्हाला आरामासाठी त्यांनी 2 नंबरची रूम दिली होती. आराम काय करणार, आम्ही सगळे 1 जण आराम केला. आमचं 1 जणांनी. आम्ही बाकीचे 5 जण पहाटे 6 वाजेपर्यंत जागे राहिलो. गप्पा गोष्टी करून झोप तर येत होती पण काय करणार, आता बाउन्सरचं काम आहे म्हटल्यावर ते करावंच लागणार आहे. समोरच्याने आपल्याला जबाबदारी दिली ते म्हणजे आपल्याला करावंच लागणार आहे. तर हे असं झालं आमचं फुल नाईटचा इव्हेंट हळदीचा. तर पुढचा इव्हेंट आणि पुढचा ब्लॉग ते मी नेक्स्ट पार्टमध्ये टाकेन. धन्यवाद. थँक्यू. गुड नाईट तर नाही म्हणू शकत कारण आम्ही रात्रभर जागा आहे. ओके, थँक्यू.